नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कर्करोगावरती मात, अर्थातच कॅन्सरवरती असणारे नवीन उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी जागतिक कीर्तीचे डॉक्टर दीपक पारिख सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर दीपक पारिख सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर दीपक पारिख सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की गेल्या 45 वर्षाहून अधिक काळ ते कर्करोगावरील शस्त्रक्रिया म्हणजेच कॅन्सरवरील उपचार करत आहेत. पहिली 30 वर्ष त्यांनी विशेष करून टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी आपली सेवा दिली आणि त्यानंतर विशेष करून एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करून या ठिकाणी ते गेली 25 वर्ष अहोरात्र रुग्णांना सेवा देत आहेत. विशेष करून त्यांची कीर्ती जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेली आहे. त्यांनी केलेल्या हेड अँड नेक कॅन्सर सर्जरी मधील विशेष संशोधनाबद्दल त्यांचे शोधनिबंध आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत. मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवर्जून सांगायचं वाटतं की आता ज्ञानाची गंगा उलटी वाहते. पूर्वी भारतातील डॉक्टर्स हे परदेशी ट्रेनिंग घेण्यासाठी जात असत, पण आता परदेशातून विविध डॉक्टर्स हे कॅन्सरवरील उपचारांचं प्रशिक्षण घेण्यासाठी एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणजेच डॉक्टर दीपक पारिख सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. ह्याच अनुषंगाने ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला पद्मश्री डॉक्टर रमाकांत देशपांडे सर, त्याच अनुषंगाने डॉक्टर संजय शर्मा सर यांच्यासारखे सिनियर कॅन्सर सर्जन विशेष करून रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं वाटतं की एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आता सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी एकत्रितपणे एका छताखाली उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, पण या ठिकाणी सर्व सरकारी निमसरकारी योजना सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी गरीब गरजू रुग्णांना सुद्धा मदत केली जाते. एवढंच नव्हे तर ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी विशेष करून कॅन्सर रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपण जरूर सहभाग घेऊ शकता. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व कॅन्सरवरील उपचारांचा लाभ घेऊ शकता. मला पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आजचा आपला कॅन्सरवरील जो जनजागृतीपर कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विशेष करून आपण हेड अँड नेक कॅन्सर विषयी विशेष करून मार्गदर्शन घेणार आहोत जगप्रसिद्ध डॉक्टर दीपक पारिख सरांकडनं. आपण पुन्हा एकदा स्वागत करूया सरांचं कार्यक्रमात. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण आपला वेळ काढून आम्हाला आज मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत आलेला आहात, कारण आपला 45 वर्षाहून अधिक काळचा प्रदीर्घ अनुभव आहे या क्षेत्रातला आणि विशेष करून हेड अँड नेक सर्जरी मधला. पण कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला जरूर विचारावंसं वाटतं की कॅन्सरचं प्रमाण खूपच वाढतंय विविध कारणांनी आपल्या समाजामध्ये, आणि विशेष करून पूर्वी हेड अँड नेक कॅन्सर म्हणजे मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण खूप होतं, ब्रेस्ट कॅन्सरचंही वाढत आहे. तर एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट ही स्थापन करण्यामागे आपली काय संकल्पना होती आणि आज या ठिकाणी सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी कशा रीतीने उपचार होतात, काय सांगता येईल? एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आम्ही स्थापन केलेलं आहे ते 2-3 आयडियाजनी आम्ही स्थापन केलं. मुख्य आम्हाला जे करायचं होतं की उपचार सगळे पेशंटचं करू शकतात, पैशाचा प्रश्न नाही आहे. गरीबचे गरीब पेशंट आणखीन अमीरचे अमीर पेशंट सगळे ह्याच्यामध्ये आम्ही ट्रीट करू शकतात. आता आमचं हेड अँड नेक कॅन्सर तुम्ही बघितलं तरी हेड अँड नेक कॅन्सरमध्ये फक्त एकच ऑर्गन की एकच एरिया नाही आहे. आपण तोंडाने चालू केलं तरी तिथे होठपासून ते अन्ननळी सुरू होते तिथपर्यंत, आणखीन पुढे ते श्वासाची नळीचे अगोदर जे बोलायची पेटी आहे जे आम्ही व्हॉइस बॉक्स म्हणतात इंग्लिश लँग्वेजमध्ये, ते सगळ्याचे कॅन्सर होऊ शकते. आमच्या सेंटरला आणखीन दुसरे पण कॅन्सर्स आम्ही ट्रीट करतात, जसं काय अन्ननळीचं कॅन्सर, पोटाचं कॅन्सर, युरोलॉजी कॅन्सर म्हणजे किडनीचं, ब्लॅडरचं, प्रॉस्टेटचं. आणखीन हे सगळ्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स इक्विपमेंट जे लागतात ते सगळे अवेलेबल आहे एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये. मेडिकल ऑन्कॉलॉजी पण आपले लिक्विड कॅन्सर जे म्हणतात, जसं की ब्लड कॅन्सर आहे किंवा लिम्फ ग्लँडचे कॅन्सर्स आहे, त्याच्यासाठी पण आमच्याकडे सुविधा आहे, आणखीन एक्सपर्ट्स अवेलेबल आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, विशेष करून कॅन्सर रुग्णांसाठी. आणि एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट सर्व विमा कंपन्यांच्या त्याचप्रमाणे सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत, याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या नवीन कॅन्सर उपचारांचा आपण लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा वाटतं की हेड अँड नेक कॅन्सर म्हणत असताना मुख्यत्वे आपण मुखाचा कर्करोग किंवा तोंडाचा कर्करोग याविषयी आपण आधी बोलूया. तर कारण ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे तंबाखूमुळे किंवा इतरही कारणांनी आपल्याकडे भारतात. तर मुखाच्या कर्करोगामध्ये सुरुवातीला काही प्रारंभिक लक्षणं आढळतात का, किंवा काही अशी लक्षणं आढळली तर त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे, काय सांगता येईल? आता आपण ॲक्च्युअल तोंड जे म्हणतात म्हणजे ते जिभाचं, होठचं किंवा जबडात खालचं किंवा वरचं जबडाचं कॅन्सर होऊ शकते. ह्याच्यामध्ये खास करून तुम्ही बघा तुम्हाला दिसेल की कुठे काही जखम झाला आहे, पण जे जखम असे 10, 15, 20 दिवसपर्यंत हील नाही होत आपोआप, म्हणजे की ह्याला शंका जाते की कॅन्सर होऊ शकते. हे जखम कधी कधी रक्त पण निघते त्याच्यामधून, ते दुखते. हे आठवण ठेवा की जखम झालं पण 15-20 दिवस नंतर हील नाही होत, तरी एक शंका काढायसाठी डॉक्टरला दाखवायचं जरुरी आहे. कधी कधी गाठ येऊ शकते घशामध्ये, काय पण ग्लँड येऊ शकते, म्हणजे ते ऑलरेडी सेकंड स्टेजला वाढलेलं आहे, तरी ते ताबडतोब दाखवायचं. पाठीमागे आपण गेले तोंडाने की स्वरपेटी येते, तेव्हा आवाजमध्ये फरक झाला. आता ह्याच्यासाठी तपास करायचं जरुरी आहे. ते आम्ही ॲक्च्युली OPD बेसिसवरच करू शकतात, दुर्बीण टाकून ते बघू शकतात. पुढे जाऊन आणखीन पुढे खाली गेले तरी आपली श्वासाची नळी आहे, आणखीन त्याच्या पाठीमागे अन्ननळी आहे, तिथे खायचं प्रॉब्लेम होते, काय अडकते किंवा काय पण आपण खाल्लं आणखीन पाणी घेतलं नंतरच ते जाईल, ते एक शक्यता होऊ शकते की कॅन्सर. म्हणजे हे सगळे इनिशियल जे सिम्पटम्स येतात, जे म्हणतात इनिशियल प्रॉब्लेम्स येतात, तरी ते रूल आउट करायसाठी डॉक्टरला आणखी ते प्रमाणे त्याच्या उपचारसाठी डायग्नोसिससाठी काय काय टेस्ट करायला लागते. जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांनी तर जरूर ह्या तपासण्या करायला हव्यातच, पण ज्यांना या ठिकाणी आपण म्हणू की हाय रिस्क, ज्यांना अशा पद्धतीने कॅन्सर होण्याचा धोका आहे, त्यांनी ह्या ठिकाणी जाऊन तपासण्या करायला हव्यात. आणि याचबरोबरीने जर आपल्याला कॅन्सर झाला असेल तर निराश होण्याची गरज नाही. आता नवीन नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी सवलतीच्या दरात मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात ते एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, पण सर्व सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे आणि गरजू रुग्णांना या ठिकाणी मदत केली जाते. तर आपण निराश होऊ नका, कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, आज त्यावरती मात करता येणं शक्य आहे. फक्त त्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच जेव्हा असे रुग्ण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स किंवा लक्षणं घेऊन येतात, तेव्हा आपण निदान कसं करता, कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात, काय सांगता येईल? जसं आपण अगोदर म्हणाले की कुठच्या एरियाचे कॅन्सर आहे ते प्रमाणे ते तपासणी करायला आपल्याला शंका येते, ते तपासणी होते. आता जसं मी म्हणलं की बाय चान्स इथे काही गाठ आली घशामध्ये, तरी एक सुई टाकून थोडा तुकडा, जसं आपण इंजेक्शन घ्यायला, आपण मेडिसिनसाठी इंजेक्शन घ्यायला ते इंजेक्ट करतात औषध, इथे ऑपोजिट होते, उलटं होते की आम्ही खेचून ते थोडा टिश्यू काढतात, आणखीन ते लॅबॉरेटरीला टेस्टिंगला पाठवू शकतात. काही OPD प्रोसिजर आहे, काय ॲनेस्थेसिया द्यायची पण युजली गरज नाही पडत, आणखीन काही दुखत पण नाही पेशंटला. आतमध्ये असेल, जसं तोंडामध्ये काही जखम असेल, तरी त्याच्यात थोडा लहानसा तुकडा बायोप्सी म्हणतात, बायोप्सी फॉसेप्स घेऊन ते तपासणी करू शकतात. कोणाकोणाला ताबडतोब ट्रीटमेंट द्यायची असेल तरी फ्रोझन सेक्शन बी फॅसिलिटीज आहे, म्हणजे पॅथॉलॉजी लॅबॉरेटरीमध्ये पाठवलं ते 15-20 मिनिट ते जास्तीत जास्त अर्धा तासमध्ये आपल्याला डायग्नोसिस देऊ शकतात. आता पाठीमागे गेले, जसं स्वरपेटी आहे की अन्ननळीचे एरिया आहे, तरी नाकातून किंवा तोंडातून एक फायबर ऑप्टिक दुर्बीण टाकून ते आम्ही बघू शकतात, त्याचे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी रेकॉर्ड करू शकतात, आणखी त्याचे बायोप्सी पण आम्ही घेऊ शकतात. कधी कधी एरियाज आहे ब्लाइंड एरियाज जे आम्ही म्हणतात की हे दिसत नाही फायबर ऑप्टिकमध्ये, तरी आम्हाला पेशंटला एक थोडे तास 2-3 ताससाठी ॲडमिट करून बेशुद्ध करून शॉर्ट ॲनेस्थेसिया देऊन ते दुर्बीण, वेगळं टाईप ऑफ दुर्बीण असतात, त्याच्यामध्ये टाकून आणखी मायक्रोस्कोपनी मॅग्निफाय करून बघू शकतात की गाठ कुठे आहे. जसं की स्वरपेटीची नसवर असेल तरी ते लोकल आणि फायबर ऑप्टिकमध्ये करायला कठीण होते, त्याच्यासाठी सेफ्टी पण बघून
त्याला बेशुद्ध करून ते बायोप्सी काढून त्याची टेस्टिंग करून आपल्याला कळतं की काय आहे. पुढे जाऊन रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन पण होऊ शकते, जसं की आपल्याला एक्सरे आहे, पेट स्कॅन आहे, CT स्कॅन आहे, अल्ट्रासाऊंड आहे, हे सगळे तपासणी करून आपल्याला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या मुखाच्या कर्करोगासाठी, तोंडाच्या कर्करोगासाठी, स्वरयंत्राच्या कर्करोगासाठी, हेड अँड नेक कॅन्सरसाठी आपल्याला आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. एवढंच नव्हे तर इतरही सर्व प्रकारचे कॅन्सर, ज्याच्यामध्ये अन्ननलिका म्हणजे इसोफेजियल कॅन्सर आहे, जठराचा कॅन्सर आहे, कोलोरेक्टल कॅन्सर्स आहेत, लिव्हर कॅन्सर आहे, पॅनक्रियासचा कॅन्सर आहे, किंवा त्याच अनुषंगाने फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजेच लंग कॅन्सर आहे. विशेष करून ब्रेस्ट कॅन्सरसाठी किंवा स्तनांच्या कर्करोगासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार आहेत. ह्याच अनुषंगाने गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे किंवा ओव्हेरियन कॅन्सर आहेत, युरोलॉजिकल कॅन्सरमध्ये किडनी, प्रोस्टेट किंवा ब्लॅडर कॅन्सर आहेत. ह्या व्यतिरिक्तही जे विविध स्वरूपाचे कॅन्सर आहेत, ज्याच्यामध्ये ब्लड कॅन्सर किंवा ज्याला लिक्विड कॅन्सर म्हटलं जातं, किंवा ह्यासाठी लागणारं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, मग त्याच्यात रोबोटिक सर्जरी असो किंवा विशेष करून मेडिकल ऑन्कॉलॉजीमधले जे आधुनिक उपचार आहेत, ज्याच्यामध्ये इम्युनोथेरपीसारखे उपचार आहेत, हे सगळे आपल्याला आता या ठिकाणी मिळणार आहेत. आणि एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट सर्व विमा कंपन्यांच्या सरकारी, निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने जेव्हा आपल्याकडे तपासणी होऊन रुग्णाचं निदान होतं कॅन्सरचं, ते उपचारांची दिशा कशी ठरते आणि काय काय उपचार उपलब्ध आहेत? युजली ब्रॉडली आपण म्हणाले की हेड नेक कॅन्सरमध्ये बघितलं तरी स्टेज 1 आणखी स्टेज 2 आम्ही कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देतात, पण एक सिंगल शॉट ट्रीटमेंट देतात. जसं की ट्रीटमेंटमध्ये ब्रॉडली क्लासिफाईड आहे, सर्जरी आहे, रेडिएशन थेरपी आहे, आणखी किमोथेरपी. जेव्हा किमोथेरपीमध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट किमोथेरपी ड्रग्स आहे, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहे. आता हे स्टेज 1 स्टेज 2 मध्ये युजली फक्त रेडिएशन किंवा सर्जरी होते. स्टेज 3-4 मध्ये कॉम्बिनेशन करायला लागते, 2-2 किंवा 3 पण द्यायला लागते. स्पेशली हेड नेक कॅन्सरमध्ये एक प्रकार आहे की ते आणखीन शरीरमध्ये कुठे वाढत नाही, पण लेट स्टेज जसं झालं ते घशामध्ये किंवा दुसऱ्या साईडला परत येऊ शकते. त्याच्यासाठी स्टेज 1 मध्ये निधन झालं तरी ते बेस्ट चान्स आहे ऑफ ऑलमोस्ट क्युअर. आणखीन आता समजा स्टेज 3 स्टेज 4 कॅन्सर पण झालं, जसं की स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये जे युजली वाढतात, जसं आपण गालचं कॅन्सर म्हणालं, गालामध्ये जखम झाला आहे, आणखी ते वाढून हार्टमध्ये गेलं आहे, ते आम्ही काढू शकतात. आणखीन आता मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी जे प्लास्टिक रिकन्स्ट्रक्शन सर्जरी आहे, ते दुसरे कुठून आपल्याला एक्स्ट्रा हार्ड आहे, जसं की पायामध्ये फिब्युला एक पातळ बोन आहे, ते घेऊन ते बँडेबल जे जबडा काढलेला आहे त्याच्या पीस ब्लड सप्लाय बरोबर घेऊन लावू शकतात. म्हणजे तुमच्या बाहेरच्या शेप आणखी ते काय फरक पडणार नाही. प्लास्टिक सर्जरी करून जीभ पण रिकन्स्ट्रक्शन करू शकतात. गालचा एरिया गेला असेल की बाहेरची पण चामडी गेली असेल, त्याला पण नवीन चामडी लावून ते मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीने सगळं रिकन्स्ट्रक्शन करू शकतात. स्टेज 1 मध्ये आला तरी हे सगळं करायची गरज नाही. खास करून लेझर किंवा रोबोटिक सर्जरी वापरून आतून तोंडातून करून, म्हणजे बाहेर काही जखम पण दिसणार नाही, तशी सर्जरी आज शक्य आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे म्हटलं जातं आणि त्याच उद्देशाने आम्हीही आपल्याला सांगत आहोत. डॉक्टर दीपक पारिख सरांनी आपल्याला सांगितलं की कशा रीतीने आपण लवकर डॉक्टरांकडे पोहोचणं तर आपले उपचारही चांगल्या रीतीने होऊ शकतात. आणि त्याच दृष्टीने आजचाही जनजागृतीपर असा कार्यक्रम आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो किंवा कॅन्सर सदृश्य लक्षणं असोत, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की आपण मगाशी म्हणालात की कॅन्सर उपचार हे 3 प्रामुख्याने होतात: शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी किंवा औषध आपण म्हणू. तर सुरुवात आपण शस्त्रक्रियेपासून करूया. आपण गेल्या 45 वर्षाचा प्रदीर्घ आपला अनुभव आहे. सुरुवातीपासून आजपर्यंत शस्त्रक्रिया कशी इव्हॉल्व्ह झाली, आज काय नवीन आलेलं आहे शस्त्रक्रियेमध्ये? आपण रोबोटिक सर्जरीचा उल्लेख मगाशी केला होता, किंवा लेझर ट्रीटमेंट्स आता आलेले आहेत नवीन, खास करून हेड अँड नेक कॅन्सर्समध्ये. काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? आता जसं की आपला नवीन पद्धतीने ट्रीटमेंट झालेली आहे सर्जरीमध्ये, लेझर किंवा रोबोटिक सर्जरी, तिथे आपण तोंडामध्ये इन्स्ट्रुमेंट टाकून त्याच्यामधून दुर्बीण किंवा ते इन्स्ट्रुमेंट्स टाकून आतून ते कॅन्सर काढू शकतात. असं नाही की कॅन्सर जाळून टाकणार. जे पहिला अगोदर सर्जरी जे कॉन्झर्वेटिव्ह व्हायची तेच होणार परत, पण आतून होणार, म्हणजे बाहेरचं काय कटिंग होणार नाही. स्वरपेटीचा भाग संपूर्ण वाचून राहील. आणखी ते कारणाने पेशंट बोलू शकणार. कदाचित आवाजमध्ये थोडा फरक येईल, पण ते बोलू शकतात. म्हणजे
क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्स अँड द क्वांटिटी ऑफ लाईफ रिमेन्स द सेम. हे महत्त्वाची गोष्ट आहे हे नवीन प्रकारचे सर्जिकल मेथड्समध्ये. आता ॲडव्हान्सेस इतकं झालं आहे की संपूर्ण स्वरपेटी पण आतून काढू शकतात, आणखीन बाहेर काय कट होणार नाही. जसं क्लासिक सगळ्यांना माहीत आहे की आता एंडोस्कोपिक प्रॉस्टेट सर्जरी जे चाललेली आहे त्याच्यामध्ये दुर्बिणीत संपूर्ण प्रॉस्टेट काढतात. अगोदर आम्ही ऑपरेशन पोटामध्ये करायचं, तिथे युरिन लीक व्हायचं, त्याचं कॉम्प्लिकेशन जास्त व्हायचं, हे सगळे निघून गेलं आहे. तसंच आमच्या रोबोटिक आणखी लेझरनी तोंडाच्या कॅन्सर किंवा स्वरपेटीच्या कॅन्सरमध्ये वापरू शकतात. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर दीपक पारिख सरांकडनं, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनियर हेड अँड नेक कॅन्सर सर्जन आहेत, की कशा रीतीने रोबोटिक तंत्रज्ञान आहे किंवा लेझर उपचारांमुळे आपल्याला आता मुखाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग संपूर्णरित्या बरा करता येणं शक्य आहे. आणि एवढंच नव्हे तर क्वालिटी ऑफ लाईफ, आयुष्याची गुणवत्ता जपून हे उपचार करता येणं शक्य आहे. आणि हे सर्व उपचार आपल्याला आता एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध झालेले आहेत. कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, आपल्याला आता निराश होण्याची गरज नाही आहे. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आता हे सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार सर्वच कॅन्सरच्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट आता सर्व विमा कंपन्यांच्या त्याचप्रमाणे सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे आणि पुढील 1 महिन्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कॅन्सर रुग्णांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, याच अनुषंगाने जे इतर उपचार आहेत, ज्याच्यामध्ये रेडिएशनचे उपचार आहेत किंवा इम्युनोथेरपीचे नवीन उपचार आपण मगाशी म्हणालो होतात आलेले आहेत, ह्याविषयी काय सांगता येईल? किमोथेरपीमध्ये ते इंजेक्शन देतात जे कॅन्सरचे सेल्सला नष्ट करणार, पण त्याच्याबरोबर ते नॉर्मल आपले सेल्स आहे, जसे की रक्ताचे सेल्स आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे, त्याला पण नष्ट करणार. ह्या कारणाने काय होते की जे पेशंट असेल ते कमजोर होऊन जाते, त्याला वीकनेस येते, त्याला रिकव्हरी फेज जास्त लागते, जास्ती साईड इफेक्ट्स येतात, नॉशिया, व्हॉमिटिंग. इम्युनोथेरपीमध्ये फक्त ते कॅन्सर सेललाच ते टार्गेट करणार, आणखी ते पण ते कॅन्सर सेल कसं काम करते त्याच्या मेकॅनिझमला तोडणार. त्या कारणाने साईड रिॲक्शन्स कमी होतात. रिझल्ट सेम आहे, जसं आपण सर्जरीमध्ये पण म्हणलं, रिझल्ट दोन्हीमध्ये सेम होईल. कधी कधी आता समजायला येते की इम्युनोथेरपीने रिझल्ट बेटर येते, लॉंग लास्टिंग असते. हे आपल्याला प्रकारचे नवीन डिस्कव्हरीज होत चाललेले आहे. एक गोष्ट आठवण ठेवायचं की सगळ्यामध्ये इम्युनोथेरपी नाही चालत. त्याचे स्पेसिफिक्स आपल्याला स्टडी करायला लागते, जे आम्ही टिश्यू काढलेलं असते किंवा रक्ताचे सेल्स असतात ते स्टडी करतात. आणखी त्याच्यामध्ये आम्ही शोधतात की कुठचे त्याचे टार्गेट मेकॅनिझम्स आहे, आणखी त्याच्याबद्दल जे दवा असेल ते इम्युनोथेरपी ते स्पेसिफिकली द्यायला लागते. रेडिएशन थेरपीमध्ये पण पुष्कळ इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. जे साईड रिॲक्शन्स व्हायचे अगोदर, खास करून तुम्ही विचार करू शकतात की तोंडाच्या कॅन्सरला रेडिएशन द्यायला लागलं तरी त्याच्या बाजूला ते सगळे थुकीची पण गाठ असते, जे आम्ही सलायव्हरी ग्लँड्स म्हणतात. आता ते अफेक्टेड नाही कॅन्सरनी, पण ते रेडिएशनच्या फील्डमध्ये येऊन ते सुकून जाते, आणखीन आपलं तोंड सुक्कं पडणार. त्या कारणाने खायला, पियायला, बोलायला, जीभ हलवायला सगळं तोंड कोरडं पडून त्या कारणाने आपल्याला त्रास जास्त होते. आता जे IMRT आहे, IGRT आहे, ते स्पेसिफिकली कॅन्सरचे सेल्सला टार्गेट करणार. आणखी जे साईड ऑर्गन्स असेल त्याला रेडिएशन थोडं मिळणार, पण कमी, फार कमी, आणि कारण की त्याचे रिॲक्शन्स कमी होईल. त्या कारणाने लॉंग लास्टिंग इफेक्ट्स जे असायचे अगोदर रेडिएशनमध्ये ते आता फार कमी झाले. मला वाटतं खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हटले पाहिजे अशा स्वरूपाचे ह्या उपचार पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये रोबोटिक तंत्रज्ञान आहे, लेझर आहे, इम्युनोथेरपीसारखे उपचार आहेत किंवा रेडिएशनमधल्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत. त्यामुळे आता कोणतेही साईड इफेक्ट्स न होता कॅन्सरवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, आपण निराश होऊ नका. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी आता हे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारे सिनियर कॅन्सर सर्जन्सचं जे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर दीपक पारिख सर आहेत, पद्मश्री डॉक्टर रमाकांत देशपांडे सर आहेत, डॉक्टर संजय शर्मांसारखे डॉक्टर आहेत, डॉक्टर जगदीश कुलकर्णींसारखे यूरोलॉजिकल कॅन्सरसारखे तज्ज्ञ आहेत. तर सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार मिळणार आहेत. तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचार आहेत त्याचा आपण लाभ घेऊ शकता. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती तसंच सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. गरजू रुग्णांना या ठिकाणी मदत दिली जाते. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा कॅन्सर असो, निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात.
डॉक्टर दीपक परीख सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेष्ठ केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.